गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धस ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता सकाळचे वाजलेत बघा 11:15 आणि नेहमीप्रमाणेच मी आता माझ्या घरी आलेली रसिकाकडनं आणि मावशींची वाट बघती आहे. अजून काही मावशी आलेल्या नाहीत. सासूबाईंना सांभाळणाऱ्या मावशी चहा करून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. हे बघा चहा बनवून ठेवलेला आहे. अजून काही मावशी यायचं चिन्ह नाही आहे, तर मावशी आली की मला निघता येईल रसिकाकडे. आज काय झालं, आज रसिकाच्या आणि माझ्या म्हणजे भांडेवाल्या मावशी येणार नाही आहेत, तर चला मावशी येतील. मावशी आली की त्यांना चहा गरम करून देते. वाट बघते, कधी लवकर येतात कधी उशिरा येतात. मावशीबाई अजून नाही आले बघा. कचऱ्याचं हे आतमध्ये ठेवावं तोपर्यंत. माझे पण सगळे भांडी सगळ्या आवरून भांडी घासून आवरून झालेले आहेत. मला सासूबाई विचारतात का सांभाळावं लागतं रसिकाचा मुलगा. का तर आमच्या सासूबाईंनी कोणाचंच मुलाला सांभाळलं नाही तर आता बघा सासूबाईंना वाटले मी जेवायला, आणि सासूबाईंचं जेवण त्यांचं झालं. त्यांना सांगून जाईन मी की ताट बाजूला ठेवा, कारण का विरांश आता यायची वेळ झाली. 1:45 झालेलं आहे. हे बघा किती उशीर झालं. मावशी आले आत्ता. आता विरांशकडे आली मी. 1 वाजता विरांशची स्कूल सुटती. विरांश येईल म्हटलं. आणि मग अशी काय झालं माहिती का, जाताना आज विरांशला म्हणजे त्या मावशींनी इकडे केली आहे मेथीची भाजी. मग विरांशला देता येणार नाही मेथीची भाजी, तो काय खाणार नाही. पाला त्याला दातात अजिबात आवडत नाही. बघा मी कोथिंबीरसुद्धा मिक्सरमधनं काढते आहे. त्याच्या दातात जर आलं ना कोथिंबीर सगळं तुंबतो मग तो सरळ. आज आत्ता मावशीनं मी बोलले बाबा कसं असतं, कधी सासूबाई सगळ्या शरीराने फिट आहेत, इकडं तिकडं फिरतात, म्हणजे घरात फिरू शकतात, बाथरूमला एकटे जातात, सगळं करतात. पण मधनंच डोकं फिरतं, म्हण बाथरूम कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे, संडास कुठं आहे, असं विचारत बसतात. मग म्हणून दुसरं काही नाही आहे, म्हणून लक्ष द्यावं लागतं. चला असू द्या, आले एकदाच्या आमच्या सासूबाईंना सांभाळणारी मावशीबाई. हे बघा आता लसणाचे 4 पाकळ्या आणि कोथिंबीर मिक्सरमधनं काढते. आणि विरांशला आता आला का विरांशला बनवली बेसन पोळी. आता चला आता पोळीसोबत विरांशला देते बेसन पोळी गरम करते. मॉर्निंग सोना, गुड मॉर्निंग पिल्लू, गुड मॉर्निंग विरांश, से गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा शुक्रवार. त्याला दिलं का घालायला? हे बघा विरांशला घेऊन निघाले मी आता घरी आमच्या, कारण का विरांश उशिरा उठला, त्याला स्कूलमध्ये काही पाठवलं नाही आहे. त्याला आहे बघा विरांशला घरी आणलंय. आबा जावा हो कामाला, आणि विरांशला आता खायला घालतो आम्ही. आबाचं रील काढणं चालू आहे इकडं आलं तर. चला आज स्कूल पाठवलं नाही ना, तर आता अगो बाई मी आणि विरांश बघा खेळतो आता. हे बशा इकडे बघा चहा बनवते विरांश सांभाळ. मावशी आली दत्ता, विरांशला सांभाळत. हाय का सगळ्यांना? हाय. मी उशिरा उठलो, स्कूलला गेलो नाही. मग असं बुडवतात का स्कूल?
नाही, बॅग मॅनर्स असतात, पण आमचा विरांश लवकर उठलाच नाही, त्याच्यामुळे आम्ही विरांशला स्कूलला पाठवलं नाही. तर आता इकडे बनवते चहा, या चहा प्यायला. आणि आता मावशीला चहा देते आणि विरांशला घेऊन तिकडे जाणारे आहे रसिकाकडे. कुठे गेली गाडी? चला आता बघा, विरांसाठी आता कोबीची भाजी करणार आहे. तर आणि एवढं दही आहे हे. आता मला ह्याचं बनवायचं आहे लोणी आणि तूप, म्हणजे लोणी काढून त्याच्यापासून तूप काढवायचं आहे. तर चला पहिला मी विरांसाठी ना काय करते, कोबीची भाजी बनवते. आज विरांशला स्कूलला पाठवलं नसल्यामुळे त्याचं आता आंघोळ पण घातली, त्याला स्वच्छ केलं विरांशला. आता फक्त कोबीची भाजी त्याच्यापुरतं टाकते, बनवते. म्हणजे रसिकाला आहे ते कोबीची भाजी, ते तिची कसं थोडी तिखट असणार आहे. तर विरांशला एवढी तिखट नाही झालं, थोडी सपक. रोज कुठली भाजी बनवायची हा प्रश्न पडतो रसिकाला विरांशसाठी. तर बघा बघा, त्याला सगळ्या सवयी पाहिजेत, सगळ्या भाज्या खायची सवय पाहिजे. तर आता दूध तापलंय. आज विरांश उशिरा उठलाय, त्याच्यामुळे तो झोपणार नाही लवकर. विरांश, हे बघा कोबी चिरले आणि बनवती भाजी. त्याला थोडी तिखट पण खायची सवय पाहिजे. हे बघा, मटार घेतले, थोडेसे मटार घालते, म्हणजे तो बघितलं ना मटार भाजीमध्ये तो जेवेल तरी. हे बघा मटार सोडायचे. आणि आत्ता फ्रीजमधलं दही बाहेर काढून ठेवले थोडं. आला का गोबाई? ते बघा आमचा विरांश दाखवते तुम्हाला. पहा, हे बघा कसा भांग पाडतो विरांश. बघू बघू, बाप्पाचं त्याला कुंकू लावलेलं आहे. इकडे पिल्लू. हे पहा, विरांशसाठी भाजी कढईमध्ये टाकलेली आहे कोबीची. हे बघा, मीठ, साखर थोडीशी टाकलेली आहे. आता झाकण ठेवते. चला पापड, हे बघ मम्माला तर पापड तळून, पालकाचे पापड देते रसिकाला तळून दिलेले. चला विरांश आपण खेळूया आता. विरांश शेट आणि आजी खेळणार आहे आता. चला चलो 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 चला. तर मग भेटूया अशाच एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.